च्या काळामध्ये ज्याचा उल्लेख आमच्या तटकरे साहेबांनी केला CIIT वेगवेगळ्या प्रकारचं आपण ITIचं शिक्षण घेतो, पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेतो, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतो, अनेक प्रकारचे शिक्षण घेतो। परंतु आता CIIT टाटा कंपनी आणि राज्य सरकार हे मिळून तरुणींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता आता ज्या शिक्षणाची गरज आहे ते शिक्षण आपण तिथे देण्याचा प्रयत्न करतो। आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये सर्व राज्यातल्या 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये CIIT हे निर्माण करतोय। आता रत्नागिरीला काम चाललंय, रायगडला काम चाललंय। रायगडचं आमच्या आदितीने खूप आग्रह करून ते मंजूर करून घेतलंय। रोहा इथं आम्ही करतोय तो कौशल्यवर्धक केंद्र जे CIIT हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आगामी काळामध्ये आवश्यक राहणार आहे। मी सगळीकडे महाराष्ट्रामध्ये सांगतो, पूर्वी साक्षर निरीक्षण, नंतरच्या काळामध्ये संगणक आला, संगणक चालवायला आपल्याला शिकावं लागलं आणि आता AIचा वापर करायचा मोठा प्रयत्न जगाने ते मान्य केलेला आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये AIचा वापर करतोय। तुमची माझी पुढची पिढी त्याच्यामध्ये तरबेज असली पाहिजे याकरता देखील आपण प्रयत्नशील आहोत आणि हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आगामी काळामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचं असेल तर आवश्यक ठरणार आहे। या प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील माझे विद्यार्थी असतील तसेच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे। दरवर्षी काही हजार मुलं मुली त्याच्यातून बाहेर पडणार आहे, त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती देखील होणार आहे। या केंद्रातनं आपला साधारण 3-3.5 हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणार आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल।